आज कोलारमध्ये आदरणीय नामदार साहेबांच्या निवडणुकीच्या माध्यमातून विधानसभेच्या माध्यमातून जी आज अभूतपूर्व सभा झालेली आहे ती आतापर्यंत भूतन भविष्य अशी सभा होती। ही सभा निवडणुकीची नसून तर विजयाची होती असं आम्हाला लक्षात आलेलं आहे। कारण आजपर्यंत ज्याप्रमाणे अनेक सभा झाल्या विरोधकांच्याही, त्या ठिकाणी फक्त कॅमेरा हा स्टेजवरच असायचा, समोरच्या जनसमुदायापुढे कॅमेरा कधी दिसलाच नाही। पण हाच काय आरसा असा आदरणीय नामदार साहेबांनी दिलेला संदेश आणि ह्या परिसरामध्ये त्यांचं काम बोलतं हे आजच्या सभेतून दिसून आलेलं आहे। आणि लाडक्या बहिणी इतक्या मोठ्या प्रमाणात होत्या का त्यांचं जे इथं कौतुक करावं तेवढं कमी होतं। कारण आतापर्यंत हा इतिहास घडलेला आहे की ह्या ज्या महिला भगिनी आहेत या महिला भगिनी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात सभेला उपस्थित नसायच्या, पण आज मोठ्या प्रमाणामध्ये या महिला भगिनी उपस्थित असल्यामुळे विजय हा आदरणीय नामदार साहेबांचाच होणार आहे हा निश्चित झालेला आहे। भाई आपण काय बोलू इच्छिता नामदार साहेबांविषयी? जिल्हाध्यक्ष आघाडी साहेबांबरोबर पहिल्यापासून होतो आता हमेशा प्रत्येक वेळेस राहणार। आमची महायुतीची सरकार आहे, त्यांना अजय पाठिंबा आहे। आपले जे सर्वसामान्य जनतेकडून ते लढतात आणि दहशतवाद वगैरे काही नाही आहे, ते फक्त भूल थाप आहे जनतेच्या समोर। साहेबांनी विकासाची कामं केलेली आहे का? साहेबांचे भरपूर कामं झालेले आहेत, संपूर्ण विकास झालेला आहे। लाडकी बहीण झाली, शेतकरी विम्याची कर्जाची माफी झाली, डिजिटल शाळा झाल्या, रस्ते झाले, भरपूर 7 कोटीची निधी उपलब्ध करून दिले साहेबांनी। त्यांचे किती कौतुक करावं तर कमीच आहेत। आणि शाळेतील संस्था झाले, प्रत्येक ठिकाणी कॉलेज वगैरे ते मोठे लोक आपले इथले विद्यार्थी मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये जातात शिकतात, ते साहेबांचे आपले प्रौढ परिसरामध्ये त्यांचे उपकार आहेत। त्यांना मतदान करावे अशी विनंती करतो। नामदार साहेबांनी जो विकास केला तो महाराष्ट्रभर कुणीही केला नाही आतापर्यंत। सर्व सामान्यांचे प्रश्न जर सोडवणारे असले तर फक्त नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबच आहेत आणि त्यांना 1 लाखाच्या लीडनी सर्व मातंग समाजाच्या वतीनं सर्व समाजाच्या वतीनं त्यांना लीड भेटलं पाहिजे असं मी भगवतीने प्रार्थना करतो। हम तो जय महाराष्ट्र जय लवजी। मी एकलव्य संघटनेच्या तर्फे नामदार राधाकृष्ण विखे साहेबांना असंख्य बहुमताने 1 लाखाच्या लीडने निवडून येण्यासाठी आई भगवती चरणी प्रार्थना करतो आणि शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र। राधाकृष्ण विखे पाटलांचा नामदार साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यून येणार कोण? डॉक्टर सुजाता विखे पाटील तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक साहेब नामदार साहेब।